नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, अतिवृष्टी असेल, महापूर असेल, याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आता हे नुकसान एवढं होतं की शेतकऱ्यांची पिकासकट जमीन सुद्धा वाहून गेलेली होती। आता दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी राज्य शासनाने एक अतिशय महत्त्वाचा जी.आर. घेतलेला आहे, जी.आर. काढलेला आहे आणि त्या जी.आर.द्वारे एका जिल्ह्यासाठी निधी वितरित केला गेलेला आहे। आता बघा, राज्य शासनाने नाशिक विभागातील जो काय अहिल्यानगर हा जिल्हा आहे, तर या जिल्ह्याला जवळपास 87 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। आता याच्यामध्ये बघा, हा जो नाशिक विभाग आहे त्याच्यामध्ये अहिल्यानगर हा जिल्हा आहे आणि बघा जो कालावधी आहे म्हणजे ज्या वेळी नुकसान झालेलं होतं तो कालावधी आहे सप्टेंबर 2025 चा आणि प्रस्ताव त्यांनी पाठवला होता 28 ऑक्टोबर 2025 ला। आता याच्यामध्ये जे काय बाधित शेतकरी आहेत तर त्याच्यासाठी बघा 1815 शेतकरी बाधित आहेत, तर या 1815 शेतकऱ्यांना ही रक्कम भेटणार आहे आणि बाधित क्षेत्र आहे 778.33 हेक्टर आणि याच्यामध्ये निधी आला जवळजवळ 87 लाख रुपयांचा निधी आलेला आहे। आता याच्यामध्ये बघा, अतिवृष्टी असेल, महापूर असेल, याच्यामुळे शेताचं नुकसान झालेलं होतं, जमिनी खरडून गेलेल्या होत्या, तर शेती पिकाचं सुद्धा नुकसान झालेलं होतं आणि त्याचमुळे जो काय रब्बी हंगाम आहे त्या रब्बी हंगामासाठी शासनाने हेक्टरी 10,000 रुपयांची मदत देखील शेतकऱ्यांना केलेली होती। आता जो काय अहिल्यानगर जिल्हा आहे तर त्या अहिल्यानगरसाठी हा निधी वितरित केलेला आहे। याच्यासाठी 1815 शेतकरी याच्यासाठी जे काय बाधित शेतकरी आहेत त्यांना हा निधी भेटणार आहे। त्याच्यामुळे बघा, अतिवृष्टी महापूर या संबंधीचा हा निधी आहे। आता याच्यामध्ये अहिल्यानगर अहिल्यानगर जो जिल्हा आहे या अहिल्यानगर जिल्ह्याने हा प्रस्ताव पाठवला होता बघा 28 ऑक्टोबर 2025 ला। त्यांनी जे काय बाधित शेतकरी आहेत त्यांचा प्रस्ताव पाठवला होता। आता याच्यामध्ये बघा 0 ते 2 हेक्टर पर्यंतची ही रक्कम आहे, म्हणजे जे काय मर्यादा आहे हेक्टर क्षेत्राची तर ती 0.2 म्हणजे 2 हेक्टरच्या आतलीच ही मदत आहे। त्याच्यामुळे बघा, हाच जो काय निधी आहे तो निधी शासनाने आता वितरित केलेला आहे। त्याच्यामुळे लवकरच जे काही 1815 शेतकरी जे काय पात्र असतील त्यांच्या खात्यावरती हा निधी जो आहे तो लवकरच जमा होण्याला मदत होणार आहे। अजूनही आपण पाहिलं तर बऱ्याच जिल्ह्यातील असतील, तालुक्यातील असतील, गावातील असतील, बरेच शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत। काही शेतकऱ्यांचं फार्मर आयडी क्लिअर आहे, त्यानंतर सर्व कागदपत्रे सुद्धा क्लिअर आहेत, परंतु असे सुद्धा शेतकरी बरेच राहिले आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही समजा टेक्निकली नावामुळे एखादा बदल असेल तर असे सुद्धा शेतकरी राहिलेले आहेत। सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यामध्येच पाहिलं तर जवळजवळ 5 ते 6,000 शेतकरी अजूनही याच्यापासून वंचित आहेत। त्याच्यामुळे ही जी प्रक्रिया आहे त्यातील जे काही मान्य तहसीलदार असतील त्यांनी सांगितलेलं आहे की ही प्रक्रिया चालू आहे आणि लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा हा निधी वितरित केला जाणार आहे। धन्यवाद।